एक वेळा पाहून घेऊ का कपाटात? आता जेवण केलं, स्वयंपाक करेल म्हणतं पाहिलं नाही. पद्मा, मी फिरायला चाललो. कधी तर जात नाही फिरायला, आज कशी काय चालली? मी एकटी घरी राहू का? उद्या ना वाजलीस किती आता? जरुरी आहे का जाणं? आज तूने एवढा चांगला स्वयंपाक केला, जास्त जेवण झालं म्हणून येतो मी फिरून. ये जा लवकर. हो. आज काढायला गेली तर भूक गिक नाही लागली का? कायच्या विचारात आहे? विचार कायचा आहे? झाला ना स्वयंपाक. जेवण करून घ्या, मी सगळं वाढवून ठेवलंय. तू नाही जेवत का? जेवतो मी मग थोड्या वेळानं. तुम्ही जेवून घ्या. जा रे दिन्या, तूही जेवण करून घे. मी मन करीन, तू करशील तेव्हा. चला ना तर सगळेजण करून घेऊ. करा तुम्ही, मग करीन. आवाज ये जंगलातून, कायचा आवाज ये असन? आला तर खरं खरं काही समजून नाही राहिलं काय आहे त्या सोन्याचं आणि काय नाही. तर कोणाला सांगू बी शकत नाही. आता वाजलीस किती? मग आल्यावर जेवीन. सुनीताच्या घरी जातो आणि तिथं चंदाले आणि लताले बोलावतो. काय म्हणते ते आता, त्याला काय वाटून राहिलं तर. चंदा ते बिचारी दूर राहते, ते घरी गेली असन. लताले ना अर्चनालेच बोलावतो, नाही तर लतालेच बोलावतो. दिने, मी येतो काकूच्या घरून. मी बी येतो. तुझं कोणतं काम आहे? मी गेली की मागं मागंच येणं जरुरी आहे का? तरी थांब, जेवण घेऊन कर जाऊ. तू बी तर करायची आणि जेवण, मग आल्यावर करू आपण. मी बी येतो. याले नेलं तर ह्या पुऱ्या गोष्टी ऐकून जर ते याले घरीच ठेवतो. घरीच राह. बाबा विचारत तर कुठे गेली म्हणून. तू चुपचाप घरी बस, मी येतो. तू आज कायचा तरी विचार करून राहिली. अल्लग अल्लग बोलत बी नाही चांगली. तुला कायचा विचार दिसते? जंगलात गेली, थकली नाही का मी? मी येतो. बाबा विचारन तर सांगतो काकूच्या घरी गेली म्हणून. जाय मग. किती लाख रुपयाचं असन हे सोनं. किती सोन्याचा भाव वाढला आता. मी काय काय करीन याचं? पहिले घर घेईन. नाही, घर नाही घेणार. आता जर मी घर घेईन तर सगळ्याला डाऊट येईल. पहिले मला पैसेचं सोनं तर पहिले सोनं विकून पैसे जमा करायला लागेल आणि मग काही ना काही करायला लागेल. सगळं सोनं मीच मलाच दिसलं, मीच काढायला लावलं आणि हिस्से कसे करेन? 4-5 करण. असं करू का? काही थोडंसं काढून ठेवून देऊ काय अल्लग आणि त्याला दाखवीन उद्या मी. का एवढंच होतं. आता रात्री तसंच करतो मी. हे झोपल्यावर चांगले एका डब्यात काढून ठेवून देतो. डब्बा चांगला झाकून ठेवून देतो. केला नाही का तुम्ही फोन शांता काकूले? नाही केला. माझी हिंमतच नाही होऊन राहिली. त्या येऊन राहिल्या, शांता काकू येऊनच राहिल्या त्या. हो, त्याला कुठं झोप यायसन. मला तर वाटतं जेवल्याही नसन. म्हणत होती का तू घरी गेली असन चंदा? मी येत होती तर मी म्हणलं पहिले फोन करू काय. म्हणलं जाऊ दे, गेल्यावरच करीन तिथून. बसा शांताबाई. तू घरी नाही गेली का चंदाच? वेळ झाला ना. खरं सांगू काय, माझी घरी एकटी राहायची इच्छाच नाही होऊन राहिली. तर दोघी मायले की आम्ही तसं आजूबाजूला आहे म्हणा घरं. पण मी म्हटलं जाऊ दे, आज पाटलिंग काकूच्या घरी झोपतो. टाकलं एक कोणतंही निमित्त, ग्रीष्माला बोलावून घेतलं म्हणून मी इकडे आली. मग पाटलिंग काकूला काही सांगितलं का तुला? नाही, काहीच नाही सांगितलं. असंच सांगितलं थकली म्हणलं मी. तर येतो म्हणलं थोडीशी फिरून. तर मी बी येतो म्हणे. मी म्हणलं तुम्ही नका येऊ, मी येतो म्हणलं. सुनीता म्हणे सांग मला काम आहे म्हणलं थोडंसं. उद्या चालते का नाही चालत तर म्हणून मी आली कोणी निमित्त काढून. बरोबर केलं तुनं. काय करतं, पाटलीन काकू आली असती तर आणखीन सांगायला लागलं असतं. छायाचा नाही आला का फोन? छायाला कोण नाही बोलावलं? केलता मगाशी मी छायाले. छायाचा तर छायानं उचललाच नाही. मग तिचा आला तर म्हणे मला काही बरं नाही लागून राहिलं, मी झोपतो, मी काही येत नाही. जेव्हा स्वयंपाक केली ना झोपतो म्हणे मी. पहिलेच फाटरी आहे ते. बरोबर आहे तिचं. हो जी शांता काकू, मी तो विचार करून राहिली. डब्बा सापडला, जा उद्या सापडला असून कुणाचा तर सापडला. पण आवाज कसा ये? आवाज तुम्हाला ऐकू आलता ना का मलाच आला? आपला वहेम बी राहू शकते, आपल्याला आवाज येणं. कायचा वहेम जी? मला तर स्पष्ट ऐकू आला. वहेम होईन तर एकटीली होईन, सगळ्यालाच तर आवाज आला नाही ऐकू. जे झालं ते झालं. आता उद्या सकाळी, आता मी आज पद्माली तर बोलावत होती पण ते असं खुशीत मार. म्हणलं ते काय आज ऐकणार नाही म्हणून मी इथंच तुम्हालाच सांगायला आली
उद्या सकाळी तिच्या घरी जाऊ, नाही तर तिला इकडे बोलावू आणि तिला पूर्ण पटो करून तिला तो डब्बा घेऊन थैल्यात तसंच काढायला जातो म्हणून आणखीन सांगू, आणि तो डब्बा जिथून भेटला तिथून येऊन ठेवून देऊ. पण मानन का पद्मा? मला नाही वाटत मानन म्हणून. जंगलात जायची हिंमत होती काची तुमची एवढ्या दूर? पाहू उद्या पद्मा काय म्हणते तर तसं ठरवून घेऊ. आणि काही गोष्ट कोणाला सांगू नका. झोप बी नाही येऊन राहिली. इकडे डोकं करण तरी झोप नाही, तिकडे झोपन तरी झोप नाही येत. हे तर अजून आले नाही, एवढा वेळ झाला तरी गोष्टी करत बसले असन. कशी आवाज येऊन राहिले? कायचे आवाज होई? माझं सोनं वापस कर, माझं सोनं परत कर. राम 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 भगवान, मी काय करू? दरवाजाचा आवाज लावल्या चालूचा का होऊन राहिला? कपाट हालून राहिलं. राम 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 राम. काय चालत गेलं इथून? काहीतरी चालत गेलं. लाईटची बटणी दिसून नाही राहिली. लाईट लावतो मी पटकन. भूत हे भूत, हे भगवान, कसं करू मी? काय चालून राहिलं? काय चालून राहिलं? आखरीचा मौका देतो, माझं सोनं परत कर. कोण बोलता? कोण बोलता? समोर या. कोण बोलता? देवा, आम्ही काय करू? भीती वाटून राहिली. उठलंही येऊन राहिलं. झोप सुनीता, काही जास्त विचार करू नको. हो, मला तिथपर्यंत सोडून द्या. एवढी हिंमत बाग ना, कायचं भिव लागते हो तुला चंदा? कधी तर लागत नाही, पण आज लागून राहिलं. बोलता बोलता पाहणं 12 वाजून राहिले. 11:30 पावणे 12 झाले ना. चाल, तिथपर्यंत सोडून द्या तुम्ही तर अजून जेवायचे आहे. शांता का बहीण, केव्हा जेवण? मी भूकच मेली. जाऊ दे, चहा पिऊन घेतो थोडंसं, घरी जाऊन झोपतो आता. उद्या तू चंदा लवकर इकडूनच ये. जो सोक्ष लावून दे उद्या त्या गोष्टीचा. काय म्हणते पद्मा, काय नाही. खरंच जर ते आवाज आले असेल तर पद्माले काही ना काही वाटणच नाही. भीती वाटण, काही ना काही दाखवून दिले. कोण काय दाखवते ना काय करते मग पाहू. पण ते वापस नेऊन द्यायला लावू, तिला सांगू. नाही तर मग तिला धमकी द्यायला लागेल कोणाची. सांगतो बा म्हणून आम्ही पंजाब भावले. कोणाले लोभ? आम्हालाच सुटला होता लोभ, तर पंजाब भावले लोभ नाही सुटणार का? ऐका तुम्ही, ते काहीही करत बसू. आपल्याला 1 रुपयाचं पाहिजे नाही. आपण काही घेऊन येईन तिला, तू काहीही कर म्हणा, आम्ही कोणाला सांगत नाही म्हणा. असं करून घेऊ आपण. हो, उद्याचं उद्या ठरवून घेऊ. चाल, आम्ही जातो. झोप तू. बाप्पा, सुनसान झालं. झोपून राहतो. झोपही येणार नाही. भेव बी लागून राहिलं. बाबा, उद्या सोक्ष साऱ्या गोष्टीचा लागू दे. आणि लालच करावं नाही. लालच खूप बुरी बात आहे.